निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात हे गंभीर की काय घडतंय हे पाहून मुस्लिमांनी आता व्होट जिहाद केला पाहिजे आणि करा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या याचा अभ्यास तर दिसून येईल की ते वाक्यापुरतं राहिलं नाही, प्रत्यक्षात तसं घडलंय। वेळेअभावी मी बहुधा दोनच उदाहरणं बोलते। एक बंगाल मधलंय बेहरामपूर मतदारसंघ की तिथं मुस्लिमांची बहुसंख्या आहे। भारतातले का बंगाल मधले का बांगलादेशात आलेले का त्यांना बोलवणारीच मुख्यमंत्री बसली आहे तिथे, मी जबाबदारीपूर्वक म्हणतोय, ममता बॅनर्जींची धोरणं। पण त्या बेहरामपूर मतदारसंघ गेल्या 3-4 वेळा काँग्रेसचा नेता अधीर रंजन चौधरी तिथून निवडून आलेले आहेत। या वेळेला ममता बॅनर्जींनी तिकीट दिलं युसुफ पठाणला, क्रिकेटर आपला युसुफ पठाण गुजरात मधला आहे, त्याचा बंगालशी काही संबंध नाही, त्याला बंगाली भाषा काही माहिती नाही, त्याला रसगुल्ला सुद्धा कशाशी खातात माहिती नसणार आहे। पण युसुफ पठाण अधीर रंजन चौधरीचा धोब्यानी पराभव झाला। बेहरामपूर मतदारसंघातल्या मुस्लिम मतदारांनी प्रश्न मिटला, हा मुसलमान आहे, आम्ही त्यालाच मतदान करणार। माझा प्रश्न आहे की काँग्रेस तरी शहाणं होणार आहे का मग, की तुम्ही हे जे सेक्युलर वादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या अनुनयाचं राजकारण चालवलंय, हे उद्या तुमचा पण नरडीचं रक्त पिणार आहे, कळतंय का? आता अधीर रंजन चौधरी शहाणे झाले का हे माझ्या प्रवासात कधीतरी भेटून विचारेन मी तुम्हाला त्यांना, की तुम्हाला कळलं का आता त्याचा अर्थ त्याचा। आणि इथे आपला हा मालेगाव हे लोकसभेमध्ये 6 असेंब्ली सेगमेंट्स पैकी 5 मध्ये बहुमत, पण एकट्या मालेगाव मतदारसंघात ठरवून मुस्लिमांनी ज्या तऱ्हेने मतदान केलं त्याच्यात तो उमेदवार तेवढ्या एकाच्या मार्जिनवर, बाकीची जी मार्जिन होती सगळी खाऊन सगळे हारले निवडणूक सगळे। तेव्हा व्होट जिहाद हा काल्पनिक शब्द नाही, प्रत्यक्षात आहे। शहाण्या माणसांनी तो लक्षात घेऊन आपली राजकीय वर्तणूक ठेवावी।